नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात योजना अँड नोकरी मित्र चॅनल आणि आज आपण एक जबरदस्त आणि कमाई देणारा व्यवसाय जाणून घेणार आहोत. फिश फार्मिंग म्हणजेच मत्स्यपालन व्यवसाय. आज मी तुम्हाला असा एक व्यवसाय सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला 50 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकतं आणि त्यावर 35% अनुदानही मिळतं. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. सरकारकडून लाखोंची मदत मिळून तुम्ही स्वतःचा मोठा व्यवसाय सुरू करू शकता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्यवसाय गावात किंवा शहरात कुठेही सुरू करता येतो. जमीन असेल तर उत्तम, पण काही केसेसमध्ये कमी जागेतही हा व्यवसाय सुरू करता येतो. अनेक लोक आज या व्यवसायातून महिन्याला लाखोंमध्ये कमाई करत आहेत. पण अजूनही खूप लोकांना या व्यवसायाची आणि या योजनेची माहितीच नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे हा व्यवसाय नेमका कोणता आहे, जो तुम्ही CMEGP योजनेअंतर्गत सुरू करू शकता. आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, CMEGP योजनेत फिश फार्मिंग येते का? 50 लाखांपर्यंत कर्ज कसे मिळते? 35% अनुदान कसे मिळते? कोण पात्र आहे? कोणकोणत्या माशांच्या जाती पाळाव्यात? पालनपोषण कसे करावे? रोग व्यवस्थापन कसे करावे? अर्ज प्रक्रिया काय आहे? आणि पूर्ण व्यवसाय प्लॅन. सर्वप्रथम समजून घेऊया की CMEGP म्हणजे काय. CMEGP म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे ज्याचा उद्देश बेरोजगार युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही विविध प्रकारचे व्यवसाय सुरू करू शकता आणि त्यामध्ये फिश फार्मिंग हा एक महत्त्वाचा आणि एलिजिबल व्यवसाय आहे. मित्रांनो, फिश फार्मिंग म्हणजे नियंत्रित पद्धतीने पाण्यात माशांचे उत्पादन घेणे. हा व्यवसाय आज खूप वेगाने वाढत आहे, कारण भारतामध्ये माशांची मागणी खूप जास्त आहे. हॉटेल, मार्केट आणि एक्सपोर्टमध्येही माशांना मोठी मागणी आहे. आता CMEGP योजनेअंतर्गत कर्ज आणि अनुदान समजून घेऊया. या योजनेमध्ये तुम्हाला 50 लाखांपर्यंत प्रोजेक्टसाठी कर्ज मिळू शकते. त्यावर ओपन कॅटेगरीसाठी साधारण 25% ते 30% अनुदान मिळते आणि SC, ST, महिला आणि इतर विशेष गटांसाठी हे अनुदान 35% जाऊ शकते. म्हणजेच जर तुम्ही 50 लाखांचा प्रोजेक्ट तयार केला तर तुम्हाला सुमारे 15 ते 17.5 लाखांपर्यंत सबसिडी मिळू शकते. ही योजना सर्वसामान्य लोकांसाठी आहे, म्हणजे कोणत्याही जातीचा, धर्माचा किंवा वर्गाचा व्यक्ती अर्ज करू शकतो. फक्त कॅटेगरीनुसार सबसिडी पर्सेंटेज बदलते. त्यामुळे ही योजना सर्वांसाठी खुली आहे. आता आपण जाणून घेऊया की फिश फार्मिंगसाठी कोणकोणत्या माशांच्या जाती निवडाव्यात. भारतामध्ये सर्वाधिक पाळल्या जाणाऱ्या जाती म्हणजे रोहू, कतला, मृगल या पारंपरिक इंडियन मेजर कार्प्स आहेत. या माशांना बाजारात चांगली मागणी आहे आणि त्यांची वाढ स्थिर असते. तिलापिया ही एक आधुनिक आणि जलद वाढणारी जात आहे. कमी वेळात जास्त उत्पादन देण्यामुळे ही व्यावसायिकदृष्ट्या खूप फायदेशीर आहे. पँगॅसियस हा देखील जलद वाढणारा मासा आहे आणि बल्क प्रोडक्शनसाठी वापरला जातो. मागूर आणि सिंघी या जाती कमी पाण्यातही जिवंत राहतात आणि त्यांना बाजारात जास्त दर मिळतो. माशांचे पालनपोषण योग्य पद्धतीने करणे खूप महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम तुम्हाला योग्य जागा निवडावी लागते. तलाव तयार करताना पाण्याचा स्रोत कायमस्वरूपी असावा. पाण्याचा pH लेवल साधारण 7 ते 8 दरम्यान असावा. फिश सीड म्हणजेच लहान माशांचे बीज चांगल्या हॅचरीमधून घ्यावे. खराब दर्जाचे सीड घेतल्यास उत्पादनावर परिणाम होतो. स्टॉकिंग डेन्सिटी म्हणजेच एका तलावात किती मासे सोडायचे हे योग्य प्रमाणात ठेवणे आवश्यक आहे. माशांना योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात आहार देणे आवश्यक आहे. सुरुवातीला प्रोटीन रिच फीड द्यावे आणि नंतर बॅलन्स्ड फीड वापरावे. जास्त फीड दिल्यास पाणी खराब होते आणि कमी दिल्यास वाढ कमी होते. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी एअरेटर वापरला जातो. विशेषतः बायोफ्लॉक किंवा हाय डेन्सिटी फार्मिंगमध्ये एअरेटर आवश्यक असतो. आता आपण माशांचे रोग आणि त्यांचे व्यवस्थापन पाहूया. माशांना बॅक्टेरियल, फंगल आणि पॅरासिटिक इन्फेक्शन्स होऊ शकतात. जर मासे पाण्याच्या वर येऊन श्वास घेत असतील तर ऑक्सिजन कमी आहे असे समजावे. जर शरीरावर पांढरे डाग दिसले तर फंगल इन्फेक्शन असू शकतो. रोग टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याची स्वच्छता राखणे, नियमितपणे पाणी तपासणे, योग्य औषधोपचार करणे आणि ओव्हरक्राउडिंग टाळणे. आता आपण व्यवसायातील खर्च आणि उत्पन्न पाहूया. 50 लाखांच्या प्रोजेक्टमध्ये तलाव बांधकाम, मशिनरी, फिश सीड, लेबर आणि इतर खर्चांचा समावेश होतो. योग्य व्यवस्थापन केल्यास एका वर्षात 20 ते 40 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. आता अर्ज प्रक्रिया समजून घेऊया.
CMEGP योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट अपलोड करावा आणि आवश्यक कागदपत्रे सबमिट करावीत. त्यानंतर व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू प्रोसेस होते. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी अधिकृत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की चेक करा. अर्ज करताना लागणारी कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमिसाईल सर्टिफिकेट, बँक पासबुक, प्रोजेक्ट रिपोर्ट आणि जमीन कागदपत्रे. प्रोजेक्ट रिपोर्ट हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यामध्ये तुमचा पूर्ण व्यवसाय प्लॅन, खर्च, उत्पादन, नफा आणि मार्केट ॲनालिसिस असावा. योग्य रिपोर्ट असल्यास लोन अप्रूव्ह होण्याची शक्यता खूप वाढते. काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. मत्स्यपालन करताना पाण्याची गुणवत्ता, आहार व्यवस्थापन आणि रोग नियंत्रणावर विशेष लक्ष द्यावे. तसेच बाजारपेठ आधी ठरवणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, फिश फार्मिंग हा एक असा व्यवसाय आहे जो योग्य पद्धतीने केल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न देऊ शकतो. CMEGP योजनेच्या मदतीने तुम्ही कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करून मोठा उद्योग उभारू शकता. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक वापरून आजच अर्ज करा आणि तुमचा व्यवसाय सुरू करा. अशाच नवीन योजना आणि व्यवसाय कल्पनांसाठी योजना अँड नोकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.